स्वतःमध्ये तुम्हाला 3 छोटे बदल करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कायापालट होणार आहे। ते बदल कोणते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। पण त्याआधी नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण आणि दर आठवड्याच्या मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता मी व्हिडिओ घेऊन येत असते। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून एक्झॅक्टली संध्याकाळी 6 वाजता तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल माझा व्हिडिओ आल्याचं। पहिला बदल, आत्मपरीक्षण। तुम्हाला माहिती आहे, आपण प्रत्येकाला पाहत असतो, कोणामुळे काय होतंय, कसं होतंय, कशासाठी होतंय, कधी होतंय हे आपल्याला सगळं व्यवस्थित माहिती असतं। कोणाला काय आवडतंय, कोणाला कोणत्या वेळेला काय हवं आहे, आपल्या आजूबाजूला, घरामध्ये, ऑफिसमध्ये, मित्रपरिवारामध्ये कधी काय कसं घडू शकतं याचा उत्तम अभ्यास आपला झालेला असतो। पण आतापासून अगदी असाच अभ्यास आपल्याला स्वतःचा करायचा आहे, स्वतःचं परीक्षण करायचं आहे। आपण कधी काय करतोय, आपलं काही चुकतंय का, कोणत्या गोष्टी आपण उत्तम पद्धतीने करू शकतो, कोणत्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय तर मग त्यावर उपाय काय असेल याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। आपण काय करतो, कसे वागतो, कसे बोलतो या सगळ्या गोष्टींचा आपल्याला परिपूर्ण असा अभ्यास करायचा आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं म्हणजेच काय तर आत्मपरीक्षण करणं, आणि हे आत्मपरीक्षण करायची आपल्याला आता सवय लावून घ्यायची आहे। तुम्हाला आठवतंय का, आपण जेव्हा शाळेत होतो त्यावेळेला शाळेतले शिक्षक आपल्याला सांगायचे की दिवसभर तुम्ही काय काय करताय याचा आढावा झोपण्यापूर्वी घ्या। अगदी तसंच आता आपल्याला करायचं आहे। दिवसातला ठराविक वेळ काढून घ्यायचा आहे, स्वतःसाठी राखून ठेवायचा आहे आणि त्या वेळामध्ये आपण काय काय केलेलं आहे ते सगळं आठवायचंय। स्वतःचं निरीक्षण करायचं, स्वतःचं परीक्षण करायचं, आपल्या भावना कोणत्या वेळी कशा असतात, मग त्या चूक असतात की बरोबर असतात, आपली मानसिक अवस्था कशी असते, ती योग्य राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आपली मानसिकता योग्य राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे जर आपण समजावून घेतलं तर आणि तरच अशक्य गोष्टीही शक्य होणार आहेत। आपलं ध्येय काय आहे, आपण त्यासाठी रोजच्या आयुष्यात काय करतोय का, मग ते ध्येय कोणतंही असू शकतं। आनंदी राहण्याचं, शांत झोपण्याचं, काही ठराविक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचं, सतत स्वतःला प्रोत्साहित ठेवण्याचं। आपण कधी विचलित होतो, विचलित झाल्यानंतर आपण कसे वागतो, आपल्याला केव्हा राग येतो, आपल्याला राग आल्यानंतर आपण काय काय करतो, आपण दिवसभरामध्ये किती बोलतो, कोणाला आपण काय काय सांगतो, कोणाला आपण सल्ले देतो का, ज्या लोकांना आपण सल्ले देतो ते लोक ते अंमलात आणतात का, जर नाही तर मग ते सल्ले देणं थांबवलं पाहिजे का, जर हो तर त्यांना आणखी कोणते चांगले सल्ले दिले पाहिजेत। ह्यांसारख्या अशा भरपूर गोष्टी आहेत ज्यावरती लक्ष ठेवून आपल्याला परीक्षण करायची गरज आहे आणि तेच आपल्याला आजपासून करायचं। आत्मपरीक्षण हा शब्द खूप अवघड जरी वाटत असला तरी आत्मपरीक्षण करण्याचा खूप मोठा फायदा आहे, तो म्हणजे आपल्याला स्वतःचा शोध लागतो। आपण एक्झॅक्टली केव्हा काय करतोय आणि आपण काय नाही केलं पाहिजे ह्या गोष्टीचा आपल्याला शोध लागतो। अगदी कामाच्या ठिकाणांमध्ये, आपल्या रोजच्या डेली रुटीनमध्ये, एखाद्याचा सांभाळ करण्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला परीक्षण करायचंय, आत्मपरीक्षण करायचंय। म्हणजे मी कोणाला कोणत्या वेळेत कोणत्या गोष्टी देते, मी माझ्या मुलांची योग्य काळजी घेते का, त्याच पद्धतीने मी स्वतःची योग्य काळजी घेते का, मी माझ्या कामाच्या ठिकाणी नेमकं काय काय आणि कसं कसं केलं पाहिजे, कोणते बदल मी घडवून आणले पाहिजेत, आज मी जे वागले ते बरोबर वागले का, माझं काही चुकलं का, मी असं वागायला पाहिजे होतं का। खूप जास्त आपल्याला विचार करायचा नाहीये, पण ठराविक जे मुद्दे असतात जिथे आपल्याला लो फील होतं, दिवसभरामध्ये अशी कोणती तरी एक घटना असते की ज्या वेळेला आपल्याला नकोसं वाटतं, आपल्याला निराशा येते, मग ती निराशा आपल्याला का आली, आज दिवसभरामध्ये मला 2-3 वेळेला निराश वाटलं, मग मला ती निराशा का आली, त्यावेळेला मी काय केलं पाहिजे होतं, या अशा मुद्देसूद गोष्टी आपल्याला दिवसभरातल्या बाजूला काढायच्या आहेत आणि त्यांवरती विचार करायचा आहे। अगदी प्रत्येकच गोष्टीवरती आपल्याला विचार करायचा नाहीये, प्रत्येक गोष्टीचं परीक्षण आपल्याला करायचं नाहीये, त्यामुळे आपल्याला जास्त विचार करण्याची, अतिविचार करण्याची सवय लागू शकते आणि ज्यांना ऑलरेडी ती आहे त्यांना त्याचा त्रासही होऊ शकतो। आणि म्हणूनच दिवसभरामधले ठराविक मुद्दे, मला केव्हा राग आला, मग मला राग का आला,
माझी या वेळेला चिडचिड झाली, मग माझी चिडचिड का झाली, त्यानंतर मला निराश का वाटलं, आज मला भूकच का नाही लागली, मग माझं आज हे दुखत होतं, मग मी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावरती परिणाम होतोय, आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतोय, आपल्या बोलण्यावरती म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होतोय, आपल्या मनावरती, आपल्या विचारांवरती परिणाम होतोय, त्या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करायचं आणि ते आपण आजपासूनच सुरू करणार आहोत। एकदा का आपण हे करायला सुरुवात केली की आपल्याला त्याची सवय लागून जाईल आणि यात फार काही मोठं आपल्याला वाटणार नाही। सगळ्यात मोठा आपल्याला फायदा होणार आहे तो म्हणजे आपल्या काचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। जे आपल्याला प्रश्न पडतात ना की माझ्यासोबत असं का झालं, मला का राग आला, माझी का चिडचिड झाली, मलाच का लोक त्रास देत आहेत, किंवा जे काही आपले काची जी उत्तरं आहेत ना, आज मला निराश का वाटलं, आज मला रडायला का आलं, या काची उत्तर शोधणं म्हणजेच आत्मपरीक्षण करणं असं मला वाटतं। आणि जेव्हा आपण आत्मपरीक्षण करायला सुरुवात करू त्यावेळेला आपलं रोजचं आयुष्य अगदी छान सुखकर होण्यामध्ये मदत होते। दुसरा बदल म्हणजे आत्मसुधारणा। आत्मपरीक्षणानंतर दुसरी पायरी जी येते ती म्हणजे आत्मसुधारणा। आपण स्वतःचं जे काही परीक्षण करतो त्यानंतर जे काही आपल्याला लक्षात आलंय, स्वतःबद्दल काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात, आपल्या चुका आपल्याला लक्षात येतात आणि त्या सगळ्यामध्ये आपल्याला सुधारणा घडवून आणायची आहे। स्वतःमधल्या एक गोष्टींचं निरीक्षण करून त्या आपण जर सुधारत गेलो ना तर आपल्यामध्ये प्रचंड मोठे बदल दिसू लागतात, ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व आणखी भारदस्त होऊ लागतं। जेव्हा आपलं व्यक्तिमत्व भारदस्त होतं त्यावेळेला प्रत्येकाचाच आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलतो आणि म्हणूनच जर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व भारदस्त करायचं असेल तर आधी आत्मपरीक्षण करायला हवं आणि त्यानंतर त्या परीक्षणातून निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, लक्षात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती काम करायचं, म्हणजेच आत्मसुधारणा करायची। काही उदाहरणं जर द्यायची झाली तर आत्मपरीक्षणामध्ये माझ्या लक्षात आलंय की आज मी खूप चिडचिड केलेली आहे आणि आत्मसुधारणेमध्ये मी काय करणार आहे, आज जेवढी मी चिडचिड केलेली आहे त्यापेक्षा थोडी चिडचिड कमी मी उद्या करणार आहे। आज मला ह्या गोष्टीचा राग आला, त्या गोष्टीचा राग यायला नको पाहिजे होता, उद्या मी त्या गोष्टीचा राग करणार नाहीये, उद्या मी ती गोष्ट वेगळ्या अँगलने बघणार आहे, म्हणजे माझा राग कमी होईल, माझी चिडचिड कमी होईल आणि मग आपलं व्यक्तिमत्व सुधारायला मदत होते। अगदी त्याचप्रमाणे काल मी काय गोष्टी खाल्ल्या ज्यामुळे आज मला त्रास होतोय, आज माझं पोट दुखतंय, तर कदाचित मी काल काहीतरी शिळं खाल्लं असेल किंवा जे पचायला जड असेल, माझ्या पचनशक्तीला पचण्यासाठी जे जड असेल ते मी खाल्लं म्हणून माझं आज पोट दुखतंय, मग ती गोष्ट मी उद्या खाणार नाही। मी कोणता व्यायाम केला पाहिजे ज्यामुळे माझ्या तब्येतीच्या ज्या तक्रारी आहेत त्या कमी होतील, या सगळ्याचा विचार करायला सुरुवात करायची आणि मग त्या विचारांमधून एक बदल घडवायला सुरुवात करायची। प्रत्येक गोष्टींवरचे उपाय आपल्याकडे असतात आणि ते उपाय अंमलात आणायला सुरुवात करायची। आपल्याला सगळं माहिती असतं, आपल्या बोलण्यामधूनच आपल्याला प्रत्येक गोष्टींवरचे उपाय मिळत असतात, पण आपण ते अंमलात आणत नसतो। आपण वरवर गोष्टींचा विचार करत असतो। थोडंसं आपण शांत बसून डीपली विचार करायचा आहे की आपल्याला काय होतंय, कशामुळे काय झालेलं आहे, काल मला ह्या वेळेला निराश वाटलं होतं, मग काल मला का निराश वाटलं, कदाचित मी एखाद्या मैत्रिणीला फोन केला की मला छान वाटेल किंवा माझ्या भावना मी लिहून काढल्या तर मला छान वाटेल, एका ठिकाणी शांत बसून मी मेडिटेशन केलं किंवा प्रार्थना म्हटली की मला छान वाटेल। मग प्रत्येकच वेळेला जेव्हा मला निराश वाटेल त्यावेळेला मी ह्या गोष्टी हे उपाय अंमलात आणणार, म्हणजेच आत्मसुधारणा करणार। माझ्या प्रत्येकच व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगत असते की शांत रहा, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःला ओळखा, स्वतःकडे असणारी सकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपवू नका, ती सतत वाढवत राहण्याचा प्रयत्न करा। आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही असे लोक असतात ज्यांच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला त्रास होतो, मला होतो, तुम्हालाही होतो। अगदी या पृथ्वीवरच्या सगळ्याच व्यक्तींना एकमेकांच्या वागण्याचा कुठे ना कुठे त्रास होतच असतो। त्या त्रासाकडेच जर आपण लक्ष केंद्रित केलं तर तो त्रास वाढणार आहे आणि म्हणूनच त्या त्रासाकडे लक्ष न देता आपल्याला आपला फोकस थोडा हलवायचा आहे आणि आता मी काय करू, आता मी काय केल्यानंतर मला छान वाटणार आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष देणं म्हणजेच आत्मसुधारणा। असं नाहीये की आपलं काहीतरी चुकतंय म्हणूनच आपल्याला स्वतःला सुधारायचंय, स्वतःवर काम करायचंय। आपल्याला खूप चांगलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचंय, आपल्याला आपल्या कालच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस खूप उत्तम घडवायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला आत्मसुधारणा करण्याची गरज आहे। आत्मसुधारणा केल्याने आपल्या चुका आपण काढतोय असं अजिबातच नाहीये। आपलं रोजचं आयुष्य, आपला रोजचा दिवस आपण उत्तमोत्तम बनवण्याचा प्रयत्न करतोय।
एक एक पायरी आपण पुढे पुढे चढत जातोय, म्हणजेच आपण आत्मसुधारणा करतोय. त्यामुळे हा जर गैरसमज आपल्या डोक्यात असेल की माझं काहीतरी चुकतंय आणि म्हणून मी आत्मसुधारणा करायची आहे, म्हणून माझ्यात मी बदल घडवून आणायचा आहे, तर असं अजिबातच नाहीये. मला छान आयुष्य जगायचंय, मला स्वतःमध्ये छान बदल घडवून आणायचा आहे, मला रोज वेगळं जगायचंय, मला रोज वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, त्या शिकलेल्या गोष्टी अंमलात आणायच्या आहेत आणि मला रोज नव्याने जगायचंय. जेव्हा केव्हा मला लोक भेटतील तेव्हा ते मला म्हटले पाहिजेत की तू बदलली आहेस, तुझ्यात काहीतरी बदल झालाय, म्हणजेच आत्मसुधारणा. आणि म्हणूनच मला आत्मसुधारणा करायची आहे हे स्वतःला सांगायचं आणि आत्मपरीक्षणानंतर आत्मसुधारणा करायला सुरुवात करायची. हे 2 बदल करणं केव्हा सोपं जाईल माहिती आहे? जेव्हा आपण स्वीकारू, जेव्हा आपण आजूबाजूच्या परिस्थितींचा, आजूबाजूच्या लोकांचा स्वीकार करू. आणि म्हणूनच तिसरा बदल म्हणजे स्वीकार. एकदा का आपण सगळं स्वीकारायला शिकलो की मग स्वतःचं परीक्षण करणं आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणं सगळं सोपं होतं. मला नेहमी कमेंट्समध्ये वाचायला मिळतं की मला माझा नवरा त्रास देतो किंवा माझी नणंद त्रासदायक आहे, माझा नवरा जरा जास्तच बोलतो, माझ्या सासूबाई खूप नकारात्मक आहेत. हे सगळं तुम्ही कमेंट्समध्ये लिहिता, याचा अर्थ हे सगळं तुमच्या डोक्यात चालू असतं. ह्या सगळ्याचा विचार करण्यापेक्षा ह्या सगळ्याचा स्वीकार करायचा. काही प्रमाणामध्ये काही लोकांचा त्रास आपल्याला होणारच आहे. आपलाही त्रास समोरच्या व्यक्तीला कदाचित होऊ शकतो. असं कोणीच नाहीये की ज्याला कोणामुळे त्रास होत नाही. पण जर तो थोड्या प्रमाणात असेल तर त्याचा स्वीकार करण्यामध्ये काहीच हरकत नाहीये. हा खूप मोठा त्रास आपल्याला होतोय, आपण खूपच वाईट परिस्थितीमध्ये अडकून पडलेलो आहोत, तर अशा वेळेला विचारपूर्वक योग्य निर्णय घ्यायला काहीच हरकत नाहीये. पण जर किरकोळ त्रास असतील, त्या त्रासांकडे आपण अगदी सहजरित्या दुर्लक्ष करू शकत असो, तर मग त्याचा सतत विचार करण्याची काहीच गरज नाहीये. त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, जो करायला आपण कमी पडतो आणि म्हणूनच आपण कुठेतरी अशा अडकून पडतो. ह्या अशा सगळ्या किरकोळ तक्रारी आपण कुठे जरी गेलो तरी तिथे आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. आपल्याला त्या तक्रारींना सामोरं जावंच लागणार आहे. अगदी आपल्या घरामध्ये मदतीला येणाऱ्या ताईंपासून आपली आई, बहीण, नवरा, सासू, नणंद, मैत्रीण, ऑफिसमधले कलिग्स, बॉस, आपल्या हाताखालच्या एम्प्लॉईज, सगळ्यांपासून आपल्याला कोणते ना कोणते त्रास असणारच आहेत, कोणत्या ना कोणत्या तक्रारी असणारच आहेत. सगळीकडेच जर आपण फोकस दिला, त्याच तक्रारींकडे आपण लक्ष केंद्रित करून बसलो, तेच आपण रिपीट बोलायला लागलो, विचार करायला लागलो, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अडकून पडतो. आपण पुढे नाही जाऊ शकत. आणि जर आपल्याला उंच उडायचं असेल, त्या एखाद्या त्रासदायक सिच्युएशन मधून बाहेर पडायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे स्वीकार. स्वीकार आणि सकारात्मकतेचा कसा संबंध आहे हे सांगणारा एक व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्वीकार जर आपण एखाद्या परिस्थितीचा केला तर आपण किती सकारात्मक होऊ शकतो. ते एखाद्या घटनेमध्ये अडकून पडण्यापेक्षा, सतत कुढत जगण्यापेक्षा हे असंच आहे, आता मी काय करू शकते, हा जरा तसं करून बघते, हा जरा असं वागून बघते, त्या व्यक्तीसोबत मी असं वागून बघते, असा विचार आपण करायला लागलो की आपलं आयुष्य छान सुखकर व्हायला मदत होते. वेगवेगळे प्रयोग आपल्याला करायचे असतात, त्यामधून आपण घडत जातो, आपल्यामध्ये सुधारणा होत जाते, आपल्याला आपल्या चुका कळायला लागतात, आपल्याला आपले चांगले गुण सुद्धा कळायला लागतात. आणि म्हणूनच वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये मी खूप विश्वास ठेवते. एकदा का आपण परिस्थितीचा स्वीकार करून वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केले ना, की मग त्या वाईट परिस्थितीकडे लक्ष जे आपलं असतं ते निघून स्वतःकडे यायला लागतं. मी काय करू, मी कसं वागू, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला लागतो आणि ह्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडत जातो, आपली प्रगती होत जाते. वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या लोकांशी कसं वागायचं, वेगवेगळ्या परिस्थितीशी कसं डील करायचं, ना आवडत्या परिस्थितीशी कसं डील करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात आणि त्या सगळ्या गोष्टी फेस करत असताना आपल्याला त्रास होत नाही. तो जो त्रास असतो ना, त्या त्रासाची तीव्रता कमी होत जाते. त्या सगळ्या लोकांशी, त्या सगळ्या परिस्थितीशी डील करत असताना आपला आत्मविश्वास जो आहे तो आणखी वाढू लागतो. आणि म्हणूनच एखाद्या गोष्टीचा स्वीकार केला ना की त्याचे फायदे भरपूर दिसायला लागतात. स्वीकार, आत्मपरीक्षण आणि आत्मसुधारणा या 3 टप्प्यांना मी 3 पायऱ्या म्हटलेल्या आहे, ज्या 3 पायऱ्यांची मदत घेऊन आपण खूप मोठा पल्ला गाठू शकतो, आपण खूप उंचावर जाऊ शकतो.
अगदी लहानपणापासूनच आपल्या पालकांकडून, आपल्या शिक्षकांकडून, वेगवेगळ्या पुस्तकांमधून, वेगवेगळ्या पॉडकास्टमधून आपण काय ऐकतो, ह्याच तर 3 गोष्टी ऐकत असतो, वाचत असतो. आणि आता आपल्याला हे फक्त ऐकायचं आणि वाचायचंच नाहीये, तर ते अंमलात आणायचं आहे. त्या अंमलात आणण्याची वेळ आता आलेली आहे. दुर्लक्षित झालेल्या व्यक्तिमत्वावरची धूळ झटकायची वेळ आलेली आहे. कोणासाठी, कोणामुळे, का आणि कसा त्रास होतोय ह्यापेक्षा माझं काय चुकतंय, मी काय करतेय, मी काय करू शकते, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची वेळ आलेली आहे. ह्या प्रश्नांची उत्तरं एकदा का आपल्याला सापडायला सुरुवात झाली की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अगदी कायापालट होऊन जाणार आहे. आपल्यात प्रचंड मोठे बदल होणार आहेत. आणि ते बदल तुमच्यामध्ये होत आहेत का, किंवा हे जर सगळं तुम्ही करत असाल तर त्याचे फायदे तुम्हाला होत आहेत का, हे मला कमेंट्समध्ये वाचायला नक्की आवडेल. इथपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच अशाच एका नवीन विषयासोबत, व्हिडिओसोबत आपण भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःचा शोध घ्या, गोष्टींचा स्वीकार करा, आत्मपरीक्षण करा, आत्मसुधारणा करायला सुरुवात करा. बाय.